कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, आई मी येतेच। कीर्ती खाऊन जा ना। नूडल्स राहू दे। चल रे टिंगू। मांजा, ती गँग इकडे कशाला आली? जिजू ते शिवाला भेटायला आले होते। काही काम आहे? नाही, असंच आलं होतं। नाही आहे ना? म्हणी का? आहे काम आहे। सुहास, तुम्ही इथे काय करताय? ताई ताई अगं ते शिवाला भेटायला आले होते, तिलाच बोलवत होतो मी। आणि फक्त भेटायला नाही, आम्ही तिचा आवडते पदार्थ पण घेऊन आले। तिच्या आवडीचे पदार्थ? मॅडम इथे आम्हाला नूडल्स खाऊ घालतायत आणि तुम्ही तिच्या आवडीचे पदार्थ घेऊन आलाय? ताई, तुम्ही शिवाला बोलवाल काय? आम्हाला भेटायचंय तिला आणि जायचंय लगेच, कारण का गॅरेज वरती कामं पण आहे। ती तुमच्यासारखी रिकाम टेकडी नाहीये, खूप कामं आहेत तिला, बिझी आहे ती, नाही येऊ शकत। निघा इथून। ऐक ना ताई, लग्नानंतर पहिल्यांदा आलेत ते आणि लांबून आलेत, भेटू दे ना प्लीज। तू काय चमचा आहेस यांचा? नाही, ते कमी आणि तू जरा जास्तच बोलतोयस। किट्टू डार्लिंग, कपडे व यांचे कसे रे? काय दिवाळी आहे? नाही, कंदील बनून का फिरताय? ताई, शिवाला बोलवाल काय तुम्ही? म्हणजे आम्हाला पण गॅरेजवर कामं होती, प्लीज बोलवा ना। तू लांब उभा राहून बोल जरा। आणि काय आणलंय ते पिशवीत? जास्त काही नाही आणलंय, पण शिवाचे ना आवडते सगळे पदार्थ आणले। म्हणजे शेंगोया, वडा उसळ, तिखट पुऱ्या, शिवाचे सगळे आवडते पदार्थ आणले। हे असे पदार्थ पण असतात, खाता तुम्ही? हो, आणि आपला जो स्टेपनी आहे ना, एक नंबर जेवण बनवतो। एकदा खाल्लं ना तर पोटात चाटत बसा। ती पण दाखवते ना, दाखव। हे घे, हे बघा। अहो ताई, काय केलं तुम्ही? सांडलं ना ते सगळं। मग काय झालं? हे असं घाणेरडं अन्न आम्हाला खायला घालून आजारी पाडायचा प्लॅन आहे का तुमचा? कुठे बनवलं असेल हे जेवण काय माहिती? किती घाणेरडा वास येतोय त्याला। हे असं अन्न मी माझ्या घरात घेऊ का? नाही हा, निघायचं इथून, चला निघा। अहो ताई, असं काय बोलताय? हे सगळं चांगल्या जागेत बनवतो आम्ही, आपल्या गॅरेज मध्ये बनवलं हे सगळं। काय गॅरेज मध्ये? किट्टू डार्लिंग, अगो कुठल्या घाणेरड्या हाताने बनवलं असेल माहित नाही। नाही, त्यात ते गॅरेज। नको बोलूस। हे बघा, गॅरेज येते आमचं, घरच येते आमचं, तिथे आम्ही काम करतो। आणि पुढच्या वेळी तोंड सांभाळून बोला। तू बोलताना जरा विचार कर, कळलं ना? ताई ताई ऐक ना, त्याच्याकडे लक्ष नको देऊ, पहिल्यांदा आले, त्यांना भेटू दे, तर पुन्हा नाही येणार। झाली वकिली करून बंद झाली असेल तर गप्प बस। आणि हे असलं घाणेरडं अन्न आपल्या घरात घेऊन काय आजारी पडायचं आपल्याला? मूर्ख। काय बघत काय बसलाय माझ्या तोंडाकडे? कळत नाही का तुम्हाला? नाही, तुम्हाला असं कळणारच नाही। तुम्हाला ना धक्के मारून हकलवून द्यायला पाहिजे इथून। गेट कोणी ओपन ठेवलाय?
वॉचमॅन सुहास. वॉचमॅन वॉचमॅन निघा निघा तुम्ही. अरे वाट कसली बघताय, चला निघा निघा. जिजू ऐका ना, मी जिजू त्यांना एकदा भेटू द्या, खूप लांबून आले तो. मला काही फरक नाही पडत. आणि एवढंच जर तिला भेटायचं असेल ना तर घेऊन जा तिला तुमच्या बरोबर आणि घाला काय खायला घालायचे ते. आणि तुला जर जास्त पुळका असेल ना तर तूही गेलास तरी चालेल. तुझी या घराला काही गरज नाहीये तसंही. ताई काय बोलतेस तू हे? अहो त्याला काही बोलू नका ना, आम्हाला फक्त 5 मिनिटं शिवाला भेटू दे, मग जातो ना आम्ही. प्लीज ना हो काकू. काकू काकू कोणाला बोलतोस? काकू दिसते मी? सुहास. वॉचमॅन वॉचमॅन. शिवा, आशू, छकुल्या, शिवा, निघा म्हटलं ना. छकुल्या, शिवा. तोंड बंद कर. निघा इथून. हे काय चाललंय? शिवा, हे काय आहे सगळं? आई मी सांगते, या लोकांचा आपल्याला हे असं घाणेरडं अन्न खायला घालून आजारी पाडायचा प्लॅन होता. नाही, या खोटं बोलताय. आम्ही तुझ्यासाठी बनवलेला पदार्थ ह्यांनी फेकला. हे तू केलंयस कीर्ती? आई अगं, हे अन्न खूप घाणेरडं आहे. खूप घाणेरडा वास येतो त्याला. कोणी खाल्लं असतं तर जीव गेला असता त्याने. कीर्ती, तू काय बोलतेस कळतंय तुला? काही चुकीचं बोलत नाहीये मी. आणि कुणीही काही आणून देईल, आपण खाणार आहोत का? तू खाणार आहेस? हे बघ कीर्ती, तुला खायचं नसेल तर नको खाऊस. आणि कुणी काय आणलंय ते महत्वाचं नाहीये, त्याच्या मागे काय भावना आहेत ना ते जास्त महत्वाचे आहे. फूड पॉइझनिंग झालं तर भावनेचं काय करणार आहोत आपण? जीवापेक्षा भावना महत्वाच्या आहे. कुठल्या हाताने बनवलं असेल, कुठल्या पाण्यात बनवलं असेल काय माहित. त्यात हे लोक म्हणतात की हे अन्न त्यांनी गॅरेज मध्ये बनवलंय. शी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.